वेलकम टू वांजाळ मॅडम्स परफेक्ट मॅथ क्लासेस. आता आपण बघत आहे जॉमेट्रीच्या सिमिलॅरिटीच्या प्रॅक्टिस सेट 1.2. 1.2 मधला आपण 8 क्वेश्चन पाहणार. 8 क्वेश्चन काय आहे? इन ट्रायंगल LMN रे MT बायसेक्ट अँगल LMN. आता हा MT काय आहे तर LMN चा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर असल्यामुळे हा अँगल त्याने बायसेक्ट केला, पण त्याचबरोबर LN या साईडला देखील बायसेक्ट केलेला आहे. कुठे तर टी मध्ये पहा, LT इक्वल टू TN झाले की नाही दोन पार्ट. या LN चे LT अपॉन TN किंवा LT TN हे दोन पार्ट झालेले आहेत. आपल्याला इथं कुठला थेरम वापरायचा आहे? तर अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. म्हणून इथं काय राहील? या अँगल बायसेक्टरमुळे या LN साइडचे जे दोन पार्ट झाले, कोणते पार्ट झालेले आहे? LT TN ह्या पार्टचा रेशो इक्वल टू रिमाइनिंग साइडचा रेशो. मग हे काय आहे? LT अपॉन TN. कुठून सुरुवात केली? L पासून. म्हणून LM अपॉन MN हे हा रेशो घ्यायचा आहे. त्यातून आपल्याला LT ची व्हॅल्यू सहज निघणार आहे. आता बघा सोल्यूशन. इन ट्रायंगल LMN रे MT is angle bisector of angle LMN. Therefore, by theorem of angle bisector of triangle, angle bisector of triangle. काय आहे थेरम? मी आता सांगितलं काय आहे? LT अपॉन TN हे दोन पार्ट इक्वल टू LM अपॉन MN. LM अपॉन MN व्हॅल्यू पुट करा. LT काढायचा आहे. TN किती आहे? 8. LM किती आहे? 6. MN किती आहे? 10. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. LT इंटू 10 इक्वल टू 6 इंटू 8. हा 10 इकडे लिहू शकता. इथं मल्टिप्लायला आहे, तिकडे कशाला जाणार? डिवाइडला. 6 इंटू 8 अपॉन 10 सिम्पलेस्ट करू शकता किंवा जशाला तसं मल्टिप्लिकेशन करून डिवायडेशन देखील करू शकता. किती येईल? 4.8. LT ची व्हॅल्यू किती येईल? 4.8. 10 ने 48 ला डिवाइड केलं की 4.8 येणार. LT ची व्हॅल्यू किती आली? मग व्हॅल्यू ऑफ LT इज इक्वल्स टू 4.8. काही नाही, हे दोन रेशो घ्यायचे फक्त आणि त्या रेशोला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला पाहिजे ती व्हॅल्यू निघून जाते. खूपच सोपा आहे आणि एकतरी क्वेश्चन एक्झाम मध्ये निश्चितच असतो. आता घेऊया आपण 9th नंबरचा क्वेश्चन. अँगल बायसेक्टरचाच आहे 9th नंबरचा पण. बघा, इन ट्रायंगल ABC सेक BD बायसेक्ट अँगल ABC. इफ AB इक्वल टू x, BC इक्वल टू x प्लस 5, AD इक्वल टू x मायनस 2 आणि DC इक्वल टू x प्लस 2. टू फाइंड व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. सॉल्व करूया, कारण आता तुम्हाला बरंच प्रॉब्लेम झाल्यामुळे लक्षात आलंच असेल. BD काय आहे? अँगल बायसेक्टर आहे आणि या BD मुळे, BD च्या D पॉइंटमुळे AC चे दोन पार्ट झाले. कोणते कोणते दोन पार्ट झाले? तर AD आणि DC. तर AD आणि DC चा एक रेशो घ्यायचा. AD अपॉन DC इज इक्वल्स टू रिमाइनिंग साइड म्हणजेच AB अपॉन BC. पहा, इथे जराशी चूक नाही व्हायला पाहिजे. AB अपॉन BCच पाहिजे, BC अपॉन AB पाहिजे का? नाही, नाहीतर आपला थेरम चुकेल. आपल्याला काय घ्यायचं आहे? AD अपॉन DC इज इक्वल्स टू AB अपॉन BC. घेऊया, चला घेऊया. इन ट्रायंगल ABC से BD is angle
bisector of angle ABC. का कोणतं थेरम? तर बाय थेरम ऑफ angle bisector of triangle. Angle bisector of triangle. काय आहे? तर AD अपॉन BC इज इक्वल्स टू AB अपॉन BC. हा रेशो जो रिमाइंडिंग साइडचा रेशो आहे तो घेतानाच थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. इथे का थोडीशी पण चूक झाली तुमची तर पूर्ण तुमचं इक्वेशनच चुकेल, म्हणजेच पूर्ण घेतलेली टर्म चुकेल आणि जे आन्सर पाहिजे ते आन्सर आपल्याला काढता येणार नाही. बघा आता इथे AD काय आहे? x - 2. BC काय आहे? x + 2. AB आहे x आणि BC आहे x + 5. आता इथे काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x - 2 x + 5 इक्वल टू x + 2. आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिल्या टर्मला या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, नंतर या -2 ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. इकडे मात्र एकच टर्म असल्याने एवढं काही अवघड नाही. इथे पाय आहे x ने याला मल्टिप्लाय करते मी. x × x x स्क्वेअर x × 5 प्लस 5 आहे प्लस 5x -2 × x -2x -2 × + 5 -10. आलं लक्षात? पहा x × x x स्क्वेअर x × 5 5x -2 × x -2x -2 × + 5 -10 इक्वल टू x × x x स्क्वेअर x × 2 + 2x. आता बघा इथे x स्क्वेअर आहे, इथे x स्क्वेअर आहे. आपण x स्क्वेअर कॅन्सल करू शकतो, कारण इकडला तिकडे गेला किंवा तिकडला इकडे आला तरी मायनस होणार, म्हणून आपण x स्क्वेअर इथंच मायनस करूया. उरलं काय आपल्याजवळ? 5x - 2x -10 इक्वल टू 2x. x च्या टर्म जवळ घेऊया. आता इथे काय आहे? 5x - 2x काय राहील मग इथे? 3x -10 इक्वल टू 2x. आलं लक्षात? काय झालेलं आहे? या 5 मधून हा 2 मायनस केला तर किती उरले? 3 आणि हा 10 जशाला तसाच आहे आणि 2x देखील तशाला तसाच आहे. आता मी काय करणार आहे? हा -10 इकडे नेणार आहे, हा +2x इकडे आणणार आहे. मग इथे काय होईल? 3x इकडला +2x इकडे आणल्याने -2x इक्वल टू हा -10 तिकडे गेल्याने 10. 3x मधून 2x गेले, किती उरले? x. आली की नाही x ची व्हॅल्यू? मग लिहून टाका. व्हॅल्यू ऑफ x इज 10. व्हॅल्यू ऑफ x इज 10. झालं. अशा तऱ्हेने आपला 8 आणि 9 क्वेश्चन झालेला आहे. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या, म्हणजे स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि आता आपण बघणार आहोत 10th आणि 11th क्वेश्चन. आता आपल्याला 10th नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे. 10th नंबरचा क्वेश्चन आपल्याला ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये दिलेला आहे, तर आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये सोडवायचं आहे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे, काहीही अवघड नाही आहे. थोडंसं लक्ष द्यायचं आहे इथे तुम्हाला. पहा काय आहे? इन द फिगर x इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. काय होते या फिगरमध्ये? x हा कोणता एक असा पॉइंट आहे की तो त्या ट्रायंगलच्या इंटेरियर आहे. पॉइंट x इज जॉईंट टू द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. आणि हा x कसा आहे? तर या ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टायसेसला जॉईन झालेला आहे. सेक PQ पॅरलल सेक D पॅरलल सेक QR पॅरलल सेक EF. आता काय आहे? सेक PQ आणि D पॅरलल आहे. सेक PQ आणि D हे दोन्ही पॅरलल आहेत. आणि सेक QR पॅरलल EF. हा इथून एवढा आहे आणि इथून.
दिले. कसं दिलेलं आहे? सेट कॉमा घेतला असता आपण इथे चालला असता. हां, सेट पी क्यू पॅरलल डी आणि क्यू आर पॅरलल ई एफ. दिसतोय की नाही? एवढा जर ट्रायंगल घेतला आपण तर दिसत आहे. आता बघा याच्यात काय दिलेलं आहे ॲक्टिव्हिटीमध्ये. इन फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट इन ट्रायंगल एक्स डी ई पी क्यू पॅरलल डी. आता पी क्यू पॅरलल डी आपण इकडे ट्रायंगलच घेऊन बघूया. असा ट्रायंगल आहे, दिसतोय? दिसत आहे? हा डी एक्स ई किंवा एक्स डी ई एक्स डी ई एक्स डी ई याला जर आपण सरळ केला तर कसा होणार? तो असा होणार. एक्स पी क्यू आणि डी. काय वाटते तुम्हाला आता ट्रायंगल पाहून? वाटत नाही? बघा पॅरलल लाईन पण दिलेली आहे. पी क्यू पॅरलल डी बीपीटी अँड बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. एखाद्या ट्रायंगलमध्ये जेव्हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे दोन पॅरलल लाईन्स असतील तरच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लागते. आणि इथे पण तसंच होणार आहे. दोन पॅरलल लाईन असल्यामुळे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम येणार. काय होईल बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम? बीपीटी एक्स पी अपॉन पी डी. एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. बघा आता इथे तसंच आहे. हा असा ट्रायंगल दिलेला आपण त्याला सरळ केलं त्यामुळे आता तुमच्या लवकर लक्षात येणार. काय आहे इथे पहा ब्लँकमध्ये? एक्स पी अपॉन पी डी झालं. एक्स क्यू अपॉन क्यू ई एक्स क्यू. काय देणार याला? रिझन काय देणार? बी पी टी. पूर्ण द्या तुम्ही. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पण लिहिलं तरी चालते. आणि याला जे ब्लँक आहे याला गिवन द्या. रिझन काय द्यायचं आहे? गिवन, कारण आपल्याला ऑलरेडी गिवन मध्येच दिलेलं आहे. इथे काय? एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. काय आहे तर बीपीटी आहे. आता जसा हा ट्रायंगल घेतला त्याने एक्स डी तसंच आता एक्स ई पी घेतलेला आहे. एक्स ई एफ घेतलेला आहे. एक्स ई एफ ट्रायंगल घेतलेला आहे. आता एक एक्स ई एफ मध्ये क्यू आर पॅरलल ई एफ आहे. बघा क्यू आर पॅरलल ई एफ हे याचं रिझन आहे. क्यू आर पॅरलल ई एफ आहे. मग इथे काय येईल बरं? बीपीटी काय येईल? एक्स क्यू अपॉन क्यू ई इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. आलं लक्षात? एक्स क्यू अपॉन क्यू ई इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. झालं? इथं काय लिहा? बीपीटी म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पहा आता फर्स्ट आणि सेकंड मध्ये काय कॉमन दिसते तुम्हाला? पहा फर्स्ट मध्ये आहे एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. इथे काय आहे? एक्स क्यू अपॉन क्यू ई इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. बघा आता इथे एक्स पी अपॉन पी डी बरोबर एक्स क्यू अपॉन क्यू ई आहे. तर इथे एक्स क्यू अपॉन क्यू ई बरोबर एक्स आर अपॉन आर एफ आहे. याचाच अर्थ एक्स क्यू अपॉन क्यू ई दोन्ही स्टेटमेंटमध्ये कॉमन आहे की नाही? दिसते? दोन्ही स्टेटमेंटमध्ये कॉमन आहे. म्हणून काय होईल? देअरफॉर हे कॉमन काढून टाकूया आणि हे याच्यासोबतचे जो रेशो आहे तो रेशो इथे एकत्र लिहूया. कारण एक्स क्यू बरोबरच असल्यामुळे त्याची व्हॅल्यू सारखीच आहे. इथे काय येईल मग? एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ फ्रॉम 1 and 2. कुठे दिसते का? बघा हे बघा इकडे इकडला हा ट्रायंगल तिसरा हा ट्रायंगल दिसत आहे. आता आपल्याला आडवा आहे हा दिसतोय. आता दिसतोय चांगला. बघा
इथे XP अपॉन PD आहे आणि XR अपॉन RF. आता हे काय आहे, तर ही BPTच आहे. ही काय आहे, BPT आहे. याला काय म्हणू आपण, BPT. पण कुठल्या ट्रायंगल बद्दल, तर ट्रायंगल XDR. कुठल्या ट्रायंगल बद्दल आहे, XDR. आता जिथं BPT आहे आणि जिथं BPT असते तिथे त्याचा कॉर्नर्स देखील असतो. कॉर्नर्स मध्ये सेक PR पॅरलल सेक D, सॉरी DE नाही DR, सेक DR, कॉर्नर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता हा 10वा क्वेश्चन म्हणजे ऍक्टिव्हिटीच्या रूपात जो दिलेला होता तो आता आपण सॉल्व्ह केला. आता इथे तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर काढून घ्या. आता आपण 11th नंबरचा क्वेश्चन घेत आहोत, 1.2 चा लास्ट क्वेश्चन. चला बघूया 11th नंबरचा क्वेश्चन. हॉट्स आहे, स्टार क्वेश्चन आहे. काही क्वेश्चनच दिलेला आहे, त्यातून आपल्याला फिगर, गिवन, प्रूफ आणि प्रूफ देखील इथे लिहायचं आहे. पहा, इन ट्रायंगल ABC काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट अँगल ABC. रे BD काय करत आहे, तर अँगल ABC ला बायसेक्ट करत आहे. अँड रे C बायसेक्ट अँगल ACB. आणि C काय करत आहे, तर अँगल ACB ला बायसेक्ट करत आहे. सेक AB कॉन्ग्रंट AC. AB आणि AC कसे दिलेले आहे, दोन्ही कॉन्ग्रंट सेक दिलेले आहे. देन प्रूव्ह दॅट ED पॅरलल BC. तर आपण पहिल्यांदा याचे डायग्राम काढून घेऊया. बघा, डायग्राम काढून. आयसोस्केलेस ट्रायंगल आहे. का बरं, तर सेक AB कॉन्ग्रंट सेक AC दिलेला आहे, म्हणून इथे काय, कोणता ट्रायंगल आहे हा, आयसोस्केलेस ट्रायंगल. काढला ABC. नंतर काय म्हणते, इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. रे BD, B पासून हा PD रे काढला. काय करत आहे तो, या ABC ला बायसेक्ट करत आहे. अजून रे C बायसेक्ट्स अँगल ACB. तर C काय करत आहे, ACB ला बायसेक्ट करत आहे. CE. तर मग आता काय म्हणते, प्रूव्ह दॅट ED. हा ED म्हणजे आपल्याला इथं करावं लागेल थोडंसं कन्स्ट्रक्शन. ED पॅरलल BC. आता इथे गिवन मध्ये काय येणार, पहिले दिलेला इथपर्यंतचा प्रश्न. इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट्स अँगल ABC and रे CE bisect angle ACB. sec AB congruent sec AC. इतकं येईल आपलं गिवन मध्ये. आता टू प्रूव्ह काय येईल टू प्रूव्ह मध्ये, तर ED पॅरलल BC. आपल्याला ED आणि BC पॅरलल साइड दाखवायच्या आहे. BC ED पॅरलल BC. बघा आता कन्स्ट्रक्शनची गरज आहे का, लिहून टाकूया. कन्स्ट्रक्शन जॉइन ED जॉइन करावं लागेल ना, ED पॅरलल BC दाखवायचं म्हटल्यावर. आता प्रूफ. आतापर्यंत आपण अँगल बायसेक्टरच्या थेरमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले. त्यानुसारच इथे पण हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया.
तर इथे होऊन जातं काय इन ट्रायंगल ABC where BD bisects angle ABC. काय येईल मग अँगल बायसेक्टरचं थेरम काय येईल बाय थेरम ऑफ angle bisector of triangle angle bisector of triangle लक्ष दे इन ट्रायंगल ABC काय आहे BD हा अँगल बायसेक्टर आहे या अँगल बायसेक्टर मुळे AC चे दोन भाग झालेले आहे AD आणि DC काय येईल मग आपला अँगल बायसेक्टरचा थेरम AD upon DC is equals to remaining side AB upon AC सॉरी AB upon BC आलं लक्षात त्याचप्रमाणे इकडला घेऊ मग हा CE बायसेक्टर घेऊ पहिल्यांदा कोणता घेतला BD बायसेक्टर घेतला आता काय घेऊया CE बायसेक्टर घेतल्यामुळे काय झालं तर AE upon EB इक्वल टू AC अपॉन BC परंतु आपल्याला गिवन मध्ये ते AB आणि AC इक्वल दिलेले आहे कॉन्ग्रुएंट दिलेले आहे मग आपण AB च्या ऐवजी AC किंवा AC च्या ऐवजी AB घेऊ तर आपले रेशो सारखे होतील हे दोन्ही रेशो सारखे असल्यामुळे आपण इथे कॉमन रेशो कॉमन काढूया आणि ED आणि BC दाखवू शकतो बघा आता लिहून देते बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल काय येईल इथे AD upon DC is equals to AB upon BC फर्स्ट आता रे C is angle bisector of angle काय आहे ACB म्हणून बाय अँगल बायसेक्टर बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल काय येईल मग आता ही AE अपॉन EB is equals to AC upon BC झालं but AB equal to AC given पण तुम्हाला काय दिलेलं आहे AB equal to AC मग या AC च्या ऐवजी तुम्ही AB टाकू शकता किंवा या AB च्या ऐवजी AC टाकू शकता therefore AE upon EB is equals to AB upon BC आलं लक्षात काय AC काढून टाकला AC च्या ऐवजी AB टाकला पहा इथे AB upon BC दोन्ही आहे की नाही मग आता आपल्याला काय करायचं आहे हा रेशो आणि हा रेशो सोबत घ्यायचा आहे काय येईल मग आता याला 3 नंबर देऊया फ्रॉम 1 and 3 from 1 and 3 AD upon BC is equals to AE upon EB असे लिहिलं तरी चालते AE upon EB equal to AD upon BC पहा इथे AE upon EB equal to AD upon BC काय आहे बीपीटी आहे जिथे बीपीटी असतो तिथे बीपीटीचा कॉर्नर्स देखील असतो आणि कॉर्नर्स म्हणजे पॅरलल लाईन्स लिहून टाका इथे मग बीपीटी
किंवा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ